नमस्कार, मैं खुशी, स्वागत है आपका HT न्यूज इंडिया में। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। वर्ध्यात लोकशाही बचाव अभियानांतर्गत विशाल धडक मोर्चा। लोकशाही बचाव अभियानांतर्गत आज वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कलेक्टर कार्यालयापर्यंत विशाल धडक मोर्चा काढण्यात आला। विपक्ष नेते राहुल गांधी यांच्या मोदी सरकार विरोधातील सुरू असलेल्या लढ्याला जिल्ह्यातील सर्व लोकशाहीवादी पक्ष, सामाजिक संघटना व नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला। मोर्चाचे मुख्य आयोजक नितीश कराले होते। या प्रसंगी माजी पालकमंत्री सुनील केदार, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, अभ्युदय मेघे, शैलेश अग्रवाल, शेखर शेंडे, सुधीर पांगुल, परवेज खान यांच्यासह अनेक नेते व शेकडो नागरिक उपस्थित होते। मोर्चा दरम्यान जनतेने जोशपूर्ण घोषणा दिल्या। वोट चोर मोदी चोर, गांधी लढले होते गोऱ्यांशी, आता आम्ही लढू चोरांशी। शेवटी आंदोलनकर्त्यांनी कलेक्टरांना निवेदन सादर केले। HT न्यूज मुख्य प्रतिनिधी अथर शेख। डाटा मागितला आहे का डिजिटल डाटा द्यायला पाहिजे, ठीक आहे, तोही आम्ही निवेदनात टाकला आहे का ज्या ज्या राजकीय पक्षांनी डिजिटली डाटा मागितला आहे तो इलेक्शन कमिशनला द्यावा। तुम्ही अनुराग ठाकूरले पत्रकार परिषद घेतली, त्यांना 6 दिवसात 6 लोकसभा क्षेत्राचा डाटा जो आहे तो ॲनालिसिस करून दिला। म्हणजे इलेक्शन कमिशन आणि BJPची संगमत आहे। इलेक्शन कमिशननं अनुराग ठाकूरले म्हणजे BJPले हा डाटा डिजिटली स्वरूपात दिला आहे। जो डाटा राहुल गांधी यांना 6 महिने लागले ॲनालिसिस करायला, फक्त एका मतदारसंघाचा। आणि तुम्ही म्हणता हलफनामा लिहून द्या राहुल गांधीला, तर मले मनाचं हे आहे का तुम्ही मग अनुराग ठाकूरले हलफनामा काऊन नाही मागितला? तो हलफनामा तुम्ही अनुराग म्हणजे न्याय सर्वांसाठी सारखा असला पाहिजे, ठीक आहे, आणि तो हलफनामा तुम्ही अनुराग ठाकूरले सुद्धा मागा, ठीक आहे। न्याय व्यवस्था ही जे संवैधानिक संस्था इलेक्शन कमिशन हे BJPले विकल्या गेली आहे, हे यावरून सिद्ध होते। सगळे उत्तरं इलेक्शन कमिशननं उडवाउडवीचे दिले। आणि तुम्हाला सांगतो, निवडणूक प्रक्रिया जे दुबार वोटिंग होते, डमी वोटिंग होते, हे काही असं म्हणजे देश जगात तंत्रज्ञानावर चंद्रावर चालला आणि हे साले डुप्लिकेट वोटिंग नाही शोधू शकत। सरळ बायोमॅट्रिक आधारचं जसं घेतलं तसं इलेक्शन करताना बायोमॅट्रिक घ्या ना। कोणता चोट्टा डबल येते तिथं मतदान करायला बायोमॅट्रिक घेतल्यावर, जसं तुम्ही आता रेशन कार्डचं जसं तुम्ही केलं का रेशन कार्डच्या तिथं तुमच्या घरच्या नातेवाईकापैकी एक जण कोणी पाहिजे, तर तिथं प्रत्येकाचं बायोमॅट्रिकशी अटॅच करा ना म्हणा। डबल वोटिंगच होत नाही, डुप्लिकेट। साधं लॉजिक आहे। टेक्नॉलॉजी कुठं चालली आणि ही चोरं कुठं चालली? अध्यक्षांनी सांगितलं त्या ठिकाणी परप्रांतीय मजुरांचे सुद्धा मतं आहे आणि आर्वी सारख्या एका छोट्या विधानसभा क्षेत्राचा जर विचार केला तर त्या ठिकाणी एक मतदार तोच ग्रामीण क्षेत्रातही मतदान करतो ग्रामपंचायतीसाठी आणि तोच मतदार नगर परिषद कक्षेमध्ये नगरपालिकेसाठी सुद्धा मतदान करतो। एक नाव 2-2, 3-3 वेळेस आहे आणि 2-2, 3-3 वेळेस नावं असून त्यांचा एपिक क्रमांक वेगवेगळा टाकलेला आहे। वेगवेगळ्या बूथवरती त्यांचं मतदान आहे, वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये त्यांचं मतदान आहे। कितीतरी लोक त्या ठिकाणाहून वर्धेला या ठिकाणी मतदार झाले आहे। हिंगणघाटचे काही लोक वर्धेला मतदान करतायत, काही लोक समुद्रपूरचे वर्धेला मतदान करतायत, आर्वी आष्टी कारंजाचे लोक वर्धेला मतदान करतायत आणि ते गावात सुद्धा मतदान करतायत। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।